नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सुप्रियाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुप्रियाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इंडिया आघाडीचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। सुप्रियाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुप्रियाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय असो, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, राजे उमाजी नाईक यांचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। आमचे नेते पुणे जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेनेचा धन्यवाद आदरणीय सचिनजी आयर साहेब हे सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक बंधू भगिनी बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला सर्वांना जय महाराष्ट्र। अनेक वक्त्यांची झाली आणि जसं जेणे साहेब आपण बोललात की तुम्हाला 5 मिनिटं मिळतात, पण मला 5 मिनिटं मिळाले तरी देखील मुद्दे मिळत नाही। पण हा जरी देखील असला तरी देखील ही निवडणूक ही इतर निवडणुकीपेक्षा एक वेगळी निवडणूक आहे। मी या मताचा आहे की ही निवडणूक ही फक्त काय राष्ट्रवादी काँग्रेस पुरता मर्यादित राहिली नाहीये। ही निवडणूक निवड फक्त सुप्रियाताई सुळे हे आपले उमेदवार आहेत म्हणून आहेत अशातली नाही।
खऱ्या अर्थाने ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्याची आहे. या भावनेतून जोपर्यंत मी आपण कार्यकर्ता म्हणून जर आपण कामाला लागलो नाही तर ह्याच्या पुढच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये जे सामाजिक दृष्टिकोनातून जे तुम्हाला मिळालेलं पद आहे, जे काम करण्याची तुमच्यामध्ये जी जिद्द आहे आणि ज्या भावनेतूनच तुम्ही लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतात, ते पुढच्या काळामध्ये ती संधी तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार आहे, हा मूलभूत प्रश्न हा निर्माण होऊ नये. आणि पुढच्या सामाजिक चळवळीतले लोक आणि पुढच्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रातली जी लोक त्यांना वेगवेगळ्या विचारांनी वेगवेगळ्या राजकीय स्वातंत्र्याने हे काम करण्याची संधी मिळेल की नाही मिळेल, या मनस्थितीमध्ये आणि या मानसिकतेतून ज्यावेळी देश चाललाय किंवा एकंदरीत परिस्थिती निर्माण केली जाते, ते रोखण्यासाठीच ही लोकसभा ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. गेडे साहेब आपण उल्लेख केल्याप्रमाणे, अनेक वक्त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक मुद्दे ते आपण आपापल्या चौक सभेमध्ये आपल्याला मांडता येईल. आता हल्ली तर व्हॉट्सअपचा जमाना आहे, सर्वच गोष्टी तुम्हाला पाहिजे तसं या गोष्टीचे ज्ञान घेता येईल. आणि आपण सर्वजण सक्षम कार्यकर्ते आहात, आपण आपापल्या भागामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहात आणि म्हणून ते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये तुम्ही त्या सर्व गोष्टी घेऊन लोकांमध्ये जालच जाल. परंतु महत्वाची गोष्ट आहे की ही निवडणूक नेमकं कुठच्या विचाराने आपण लढणार आहोत, कुठच्या विचाराने लोकांसमोर जाणार आहोत. ताईंनी एक उल्लेख करताना सांगितलं, अभिजितनी केलं, अगोदर उल्हास असतील किंवा हरपळेजी असतील, या सर्वांनीच बोलताना सांगितलं, त्याशी आपणही बोलला की मुळामध्ये ह्या आपल्या पक्षाला ही निवडणूक ही झालेला जो अन्याय आहे आणि झालेला जो अपमान आहे त्याचा वचपा काढणारी ही निवडणूक आहे, ही एक लक्षात ठेवून आपण काम करायचं. जे गेले त्याच्यातली चर्चा फार करून त्यांना महत्व द्यायची गरज नाही, त्यावरती वेगळ्या पद्धतीने कधीतरी त्यांच्याशी बद्दल बोलावं लागेल, ते बोलणारच आहोत. आणि नेमके आता सभा ज्यावेळी सुरुवात होतील त्यावेळी आपण चर्चा करूच करू. परंतु देशामध्ये मूलभूत ज्या समस्या आहेत, या समस्याची सोडवणूक करण्यासाठी 10 वर्षाचा मोदी सरकार, हो मोदी सरकार आहे, भारत सरकार नाही, मोदीच सरकार. तर म्हणजे अगदी तुम्ही सीएनजीच्या पेट्रोल पंप पासून असेल, एचपीच्या पेट्रोल पंप पासून असेल, तर अगदी शौचालयापर्यंत त्यांचा फोटो तुम्हाला बघावा लागतो. आणि एक परिस्थिती अशी निर्माण केली जाते की ह्याच्याशिवाय पर्याय नाही, अबकी बार 400 पार, आणि आता तर आम्हाला बहुमत मिळालेलंच आहे, काय होणार नाही, अशी मानसिकता आणि एक परिस्थिती तयार करत असताना जी लोक आपल्या समोर येत आहेत ते फक्त आपलं मत घ्यायला येत नाहीये, तर तुमचा भविष्य काळामधला विचार देखील कसं असलं पाहिजे, तुम्ही काय विचाराने विचार केलं पाहिजे, काय नेमकं बघायला पाहिजे, हे योग्य हेच तुम्हाला बघावं लागेल. आम्ही सांगतो तेच तुम्हाला बोलावं लागेल. एवढंच नाही, आम्ही जे सांगू तेच तुम्हाला खायला लागेल, आम्ही जे धर्म पाळतो तेच धर्म तुम्हाला पाळावा लागेल, आम्ही बोलू तसंच वागावं लागेल. अशा प्रकारे हळूहळू का होईना ही लोकशाही संपूर्ण हुकुमशाहीच्या मार्गावरती जाण्याचं काम ज्यावेळी करतायत त्यावेळी भारताचे एक नागरिक म्हणून, पक्षातले एक पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आहेतच आहेत, पण नागरिक म्हणून पण ही तुमची आपली ही जबाबदारी आहे की ह्याला रोखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल की देशात जे पंतप्रधान येतात त्यांनी 10 वर्षामध्ये लोकांना काय दिलेले, आजच त्यांचा जाहीरनामा जाहीर करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असेच जाहीरनामा 2014 साली पण केले, अच्छे दिन आएंगे, मोदी जी आएंगे, अच्छे दिन आएंगे, हर एक के खाते में 15 लाख दिलाएंगे. काय झालं नाही झालं हे मी सांगायची गरज नाही. परत राम मंदिराच्या नावाखाली किंवा ह्याच्या नावाखाली, पुलवामाच्या नावाखाली त्यांनी मत मागण्याचं काम केलं. 2019ला पण देखील दिशाहीन करण्याची भूमिका घेतली. आणि ज्यावेळी लोकांनी त्यांना प्रश्न विचारला तर ठीक आहे, ऐसा थोड़ी ना होता है, ये तो कहावत है, ये तो जुमला है की 15 लाख मिलेंगे. आणि म्हणून ज्यावेळी या जाहीरनाम्यामध्ये पहिला तुम्हाला लोकांसमोर जावं लागेल की भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा जाहीरनामा नाही, हा जुमलानामा आहे, हे लोकांमध्ये सांगण्याचं काम करावं लागेल. कारण 10 वर्षामध्ये त्यांनी दिलेले शब्द हे पाळलेले नाही. 10 वर्षामध्ये त्यांनी काय या देशासाठी केलं, स्वतंत्र चळवळीच्या नंतर ज्यांचा कधी सहभाग नव्हता असे लोक ज्यावेळी पुढे येऊन ते की या 10 वर्षामध्येच आम्ही इतिहास बदलतो अशी भूमिका घेतली जाते. गेडे साहेब आपण तर IAS ऑफिसर आहात. आजच एक फोर्ब्सच्या एका मॅगझिन मध्ये एक रिपोर्ट मध्ये पहिल्या 10 मध्ये टॉप 10 मध्ये देशामध्ये आपण त्या देशामध्ये आपला नंबर नाहीये.
एक सीडीएस आणि एक याच्यातला एक रिपोर्ट आहे, मी त्याचा रिपोर्ट पण तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवणार आहे, ते एक मिळालेले आहे. त्या अंतर्गत आपण हा सर्वात तरुण देश आहे, पण सर्वात मोठी बेरोजगारीची आपण पुढची उच्चांक गाठतोय आणि भविष्य काळामध्ये जर हे उच्चांक असाच जर राहिला तर या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पण होऊ शकते. बांगलादेश सारखा देश ज्यामध्ये गरिबीची दारिद्र्य रेषेखाली खूप लोक होती, त्याची संख्येची तुलना आपल्याला होत नाही, आज तो प्रगतिशील आपल्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि भारत हे दुर्दैवाने मागे जातोय. हे मी सांगायची गरज नाही, ते रिपोर्ट जे वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या एजन्सी आहे त्यांनी देण्याचं काम केलं. माझी विनंती राहणार आहे की ते रिपोर्ट हँडबिलच्या माध्यमातून आपण कार्यकर्त्यांपर्यंत देण्याचं काम केलं पाहिजे की आम्ही बोलत नाही, आणि त्यांच्यातला जर कार्यकर्ता किंवा मतदार असेल तर त्यांना आपल्याला हे सांगावं लागेल की ही वस्तुस्थिती आणि ही परिस्थिती आहे. प्रत्येक आघाडीवरती अनेक विषय बोलण्यासारखे ते आपण त्यावेळी बोलू, पण शोकांतिका अशी आहे की देशाचा एक पंतप्रधान आपल्या इकडे येतो, आपल्या राज्यामध्ये येतो आणि आपल्या राज्यामध्ये येऊन तो विकासाची चर्चा करत नाही. या राज्याला मी काय देऊ शकलो, काय करू शकलो याची चर्चा करत नाही. हे नकली सेना आहे ही चर्चा करतो. याचा अर्थ असा आहे की कितीही जरी ते केलं, कुणी जरी बोलण्याचा प्रयत्न केला, माणसं दगड त्याच झाडावरती मारतात की ज्या झाडावरती आंबे असतात, आणि ज्या अर्थी देशाचे पंतप्रधानांना पण आपल्याबद्दल बोलावं लागतोय. जर आम्ही खरोखरच नाही तर आम्ही गिनतीमध्येच नाही तर तुम्हाला आमच्याबद्दलची का चिंता होते, याचा अर्थ असा आहे की आपला पक्ष हा वाढतोय आणि सर्वसामान्य जनतेमध्ये पण देखील या पक्षाची ताकद ही वाढते. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे आपल्याला संपवण्याचा प्रयत्न ते करण्याचा प्रयत्न केला, ते असफल झाले. जेणे साहेब सुरुवातीलाच लोकांना वाटत होता हा शिवसेनेतलाच पक्षातला विषय, 40 आमदार, कदाचित आमच्या नेत्यांचा संवाद त्यांच्याबरोबर झाला नसेल किंवा काय कुठेतरी कमी पडला असेल, पण हा आमच्या पुरताच मर्यादित नाही. हा षडयंत्र जसं तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे की राज्यामध्ये 2 नामोशन जर करायचं असेल, 2 व्यक्तिमत्वाचं करायचं असेल तर एक ठाकरे कुटुंब आणि दुसरा पवार कुटुंब, हे जर झालं तर राजकारणाचे गणित हे आमच्याकडे वळतील, असा जो षडयंत्र केलेला आहे. या षडयंत्राच्या विरुद्ध जर आपण त्या काळामध्ये उभं राहण्याची भूमिका आपण घेतली, जशी घेतली तसं या मताच्या माध्यमातून पण लोकांपर्यंत जाण्याचं काम आपल्याला करावं लागणार. माझी विनंती राहणार आहे की अभिजित BLA आणि BLO ची तुम्ही पूर्ण तयारी केली असेल, त्याचे ट्रेनिंग सुरू झालेत की नाही ते बघण्याचं काम केलं पाहिजे. मावळमध्ये तर आम्ही नावानिशील नंबर सकट खुर्च्यावरती आम्ही लावतो आणि त्याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण सुरुवात करण्याचं काम आपण केलेलं आहे की नेमकं काय केलं पाहिजे, काय झालं पाहिजे, त्यांनी कुठे जायला पाहिजे, काय राहिलं पाहिजे, किती वाजता यायला पाहिजे, नाही यायला पाहिजे, ती तुमची एक्सरसाइज झाली पाहिजे. आपले गटागटामध्ये गटप्रमुख आपले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्या गटाच्या माध्यमातून देखील तिकडच्या काही समस्या आहेत, जे काही 4-5 मुद्दे ते लिहून काढले पाहिजे, जेणेकरून उद्या ही निवडणूक ही लोकसभेपुरता आहेतच आहे, लोकसभेमध्ये आहे, पण तुम्ही एक आश्वासित ज्यावेळी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, लवकरात लवकर महाविकास आघाडी म्हणून पण अवघ्या 4 महिन्याच्या वेळामध्ये पण देखील परत आपल्याला लोकांच्या समोर जायचं, ही जाणीव ठेवून पण लोकांशी संवाद साधण्याचं काम केलं पाहिजे. जसं झेंडे साहेब म्हटल्याप्रमाणे 80 गावामध्ये तुम्ही गेलात, त्यांच्या समस्या काय, त्यांचं म्हणणं काय हे समजून घेऊन, किमान लिहून घेऊन त्याची कुठेतरी आखणी करून करण्याचं काम केलं पाहिजे, जेणेकरून जशी निवडणुका संपल्या, आचारसंहिता संपल्यानंतर लोकांच्या मध्ये परत आपल्याला जाऊन त्यांच्या त्या समस्या समजून घेऊन त्याची सोडवणूक करण्याची पण तयारी, मानसिक तयारी ही आपल्याला पुढच्या काळामध्ये ठेवावी. दुसरे BJPचे नेते येतात, या राज्यामध्ये भाषण करतात, 3 तिगाडा काम बिगाडा, पण त्यांना हेही माहित नाही. गुजरातमध्ये ही म्हण आहे 3 तिगाडा काम बिगाडा, पण मराठीत ही पण म्हण आहे की 3, 13, 9, 12. आणि ही वस्तुस्थिती आहे की हे जे तिघांची जी आघाडी आहे हे तुमचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. या जिद्दीने पण आपल्याला लोकांसमोर जायचं. अनेक मुद्दे आपण त्याची चर्चा आपण करू शकतो, पण तो आजचा दिवस नाही. आजच्या त्याच्यासाठी ही बैठक आपण लावली नाही. आज मूलभूत ही बैठक आपली होती की बघ कशा प्रकारे चाललंय. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की झेंडे साहेब जे आदरणीय सुप्रियाताईंच्या वतीने आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे कोऑर्डिनेशन करतायत, त्यांचंही मत आहे की अत्यंत चांगल्या रीतीने तुमचं आणि त्यांचा कोऑर्डिनेशन हा चांगला ठेवण्याचं काम आपण करतो. पण झेंडे साहेब हा कोऑर्डिनेशन पुढच्या विधानसभेमध्ये पण ठेवा, हा कोऑर्डिनेशन पुढे ग्रामपंचायतमध्ये ठेवा, हा कोऑर्डिनेशन परत आम्हाला जिल्हा परिषद मध्ये पण ठेवा, हा कोऑर्डिनेशन आम्हाला निधी देताना पण ठेवा.
कारण आमच्या इकडेचा कार्यकर्ता सत्ता असो नसो आम्ही तर विरोधी पक्षामध्ये होतो असं वाटत होतं. राष्ट्रवादी आणि सत्ता आमचा मुख्यमंत्री बसलाय म्हणून घेऊन आम्ही हाल अपेष्टा अमान अपमान सहन करून गेलो. आता जे पालकमंत्री आहेत किंवा त्यावेळी पण उपमुख्यमंत्री होते तेव्हाही आम्हाला काय मिळालं नाही, आताही काय मिळण्याची काय अपेक्षा या गेल्या ह्याच्यामध्ये पण आम्ही कधी ठेवली नाही. आम्ही कार्यकर्ता म्हणून संघर्ष करून आज लोकांपर्यंत हे पक्ष टिकवण्याचं काम केलेलं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद नाही तर अभिमान आहे. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे या भावनेतून या पुरंदर तालुक्यातली लोक फिरायची. पहिली ज्यावेळी बैठक आम्ही घेतली त्यावेळी लोक जमा होतील की नाही जमा होतील रेस्ट हाऊस मध्ये, कारण ज्यांना आम्ही म्हणजे त्याची काही लायकी नव्हती त्याला आम्ही एवढ्या मोठ्यापर्यंत वाढवण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे आता काही वेळी म्हणावं लागतो की दुनिया में अशी एक म्हण आहे कि सब कुछ बिक सकता है लेकिन उसकी कीमत बढ़नी चाहिए. सब कुछ बिक सकता है लेकिन उसकी कीमत अच्छी होनी चाहिए. अशातलीच दुर्दैवानी गोष्ट या तालुक्यामध्ये मिळालेली आहे का वारंवार भूमिका बदलत गेले. वारंवार लोकप्रतिनिधी पद ज्या पक्षाने दिलं पण त्यांना असं वाटायला लागलं की आता या पक्षापेक्षा म्हणजे देवेंद्रजींबरोबर एवढे चांगले संबंध आहे ते संबंध मी युटिलाइज करून मी अजून पुढच्या मध्ये जाऊ का. ह्या सर्व गोष्टी या पुरंदराने बघितलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेन की बापू तुमचं वागणं काय हे बरं नाही. वारंवार भूमिका बदलणं हे लोकांना फार तुम्हाला ग्रांटेड तुम्ही घ्याल, तुम्हाला वाटेल की हे म्हणजे मला आश्चर्य वाटते की बघ गेल्या ह्याच्यावरती काहीतरी त्यांनी सांगितलं की अनेक विंचू करून शंकराच्या पिंडीवर जाऊन बसला. आता हे कुठे जाऊन बसले हेच बघायला पाहिजे. नंदीकडे नंदीच्या बाजूला बसलेले की देवळाच्या बाहेर बसलेले काय बसलेले आता ते तुम्ही बोलू शकता, मी जात नाही त्याच्यात. या सर्व गोष्टी आहे तर तुम्हाला नैतिक अधिकारच नाही आहे लोकांसमोर जाण्याचा. कारण हा षडयंत्र ज्यावेळी आपल्या नेत्यांना खाली खेचण्याचं काम केलं या षडयंत्र मध्ये सर्वात मोठा जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आढळराव पाटलांचा आणि दुसरा विजय बापूंचा आहे हे आपण नकारू शकणार नाही. कारण राष्ट्रवादीच आम्हाला संपायला निघालेली आहे. राष्ट्रवादीमुळे आम्ही इकडे पुढच्या काळामध्ये काम करू शकत नाही, विकास कामं आमची होत नाही, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होतोय असं वारंवार लोकांमध्ये हॅमर करून घेऊन एक वातावरण निर्मिती करून घेऊन कसं महाविकास आघाडी हे चुकीच्या पद्धतीने काम करतायत, महाविकास आघाडी राहणार नाही अशी ती एक भावना तयार करून एक मानसिकता तयार करण्याचं काम केलेलं आहे. आणि बघा दोघंच जाऊन त्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं काम केलेलं आहे. इकडे आज चाकणची लोक आलेत ना पुढे अमोल पवार आले ना आबा, हा काय झालं तिकडे सांगा. म्हणजे अशीच परिस्थिती आहे. तर ह्यांना नैतिक अधिकार नाही या मतदारांसमोर जायचा. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की हे ज्यावेळी जातील त्यावेळी लोक त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. फक्त प्रश्न एवढंच आहे की आपण शिवदूत म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक म्हणून लोकांपर्यंत संवाद ठेवलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही भूमिका घेऊन मला असं वाटते आपण सर्वांनी कामाला लागण्याचं काम केलं पाहिजे. अभिजित तुमचं कोऑर्डिनेशन भले जरी चांगलं चाललं असेल परंतु उपविभाग प्रमुखांकडे तुम्ही जबाबदारी द्या की हे 2 गाव तुम्ही बघायला पाहिजे, हे 4 गाव तुम्ही बघायला पाहिजे. उपशहर प्रमुख असतील त्यांना वेगवेगळ्या जबाबदारी देण्याचं काम केलं पाहिजे. प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये आपला कार्यकर्ता कसा आपला उमेदवाराचा प्रचार करतोय, कशा प्रकारे तो जाऊन भेटतोय या सर्व गोष्टीकडे पाहण्याचं काम आपण केंद्रीय भूमिका घेतली पाहिजे की जेणेकरून हे कार्यकर्तेच्या माध्यमातून जो मतदार जो आदरणीय उद्धवजींच्या मागे उभा राहायला तयार आहे, जो आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभं राहायला तयार आहे ही भूमिका घेऊन आपण केलं पाहिजे. आज मला या गोष्टीचा आनंद नाही तर अभिमान आहे. ते वेगवेगळ्या समाजाचे घटकातले लोक देखील आता आज आपल्याकडे वळत आहेत. परवाच्या दिवशी हीच झाली. आज परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती आहे आणि या जयंतीच्या माध्यमातून जर या राज्यामध्ये सरकार पडलं तरी चालेल परंतु मराठवाड्याला देखील विद्यापीठाचं नाव या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्यायला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी काम करण्याचं काम केलं. आणि आज मूलभूत ही लढाई कसली आहे, ही लढाई ही लोकशाही टिकवायची असेल तर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे वाचवणं तुमचं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून जी जापके पार 405 गोष्ट करतायत त्यांची भूमिका अशी आहे की हे झाल्यानंतर अनेक बदल करून हे घटना बदलण्याचा पाप करण्याचं काम ते करतायत. आणि म्हणून जागृत होऊन आपल्या स्वार्थासाठी नाही, आपल्या घरच्यांसाठी नाही तर पुढच्या पिढींसाठी तुम्हा आपल्याला सर्वांना जागा व्हावं लागेल आणि ते जागा राहून आपण या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम करा. आज योगायोगाने आदरणीय सुप्रियाताईंबरोबर मी भोरमध्ये पण होतो, त्याही देखील तिकडे चर्चा करण्याचं काम झालं.
अनेक काही ज्या काही बारकाईने ज्या काही गोष्टी जे आपल्याला अजून करायचं असेल ते देखील केलेले आहेत. माझी जिल्हा प्रमुखांना विनंती आहे की त्यांच्या इकडे संबंधित लोकांशी कोऑर्डिनेशन आहे. 18 तारखेला फॉर्म आहे, 16 तारखेला आपल्याला लोकांना कसं आणायचंय काय आणायची ती यंत्रणा केली पाहिजे. इकडे पक्ष कार्यालय किंवा त्यांचा संपर्क कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये कोण बसेल, कसं बसेल, काय बसेल, या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. पुढे पुढे तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला निश्चितपणे सांगत चला आणि त्याही माध्यमातून पुढच्या कामामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचं काम आपल्याला करायचं आहे. एक गोष्ट नक्की आहे की अनेक आमिष दाखवले जाते, अनेक काय देखील केले जाते. जेडे साहेब आम्हाला तर काय सवय झालेली आहे, आम्हाला पण खूप आमिष दाखवली आहे. आम्हाला डायरेक्ट व्हिडिओ कॉलच करतात आली तर कोणाशी बोलायचं सीएम साहेबांची हे घ्या व्हिडिओ कॉल. पण आमचा कार्यकर्ता डगमगले नाही. एका बाजूला निधी आणि एका बाजूला निष्ठा. कार्यकर्त्यांनी निधीला बाजूला ठेवून निष्ठेबरोबर राहण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आमचा कार्यकर्ता काय डगमगणार नाही ही निश्चितपणे मी तुम्हाला खात्री देतो. पूर्ण ताकदीने पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता हे आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागलेले आहेत. योगायोगाने आदरणीय पक्षप्रमुख असतील, आदरणीय आदित्यजी असतील, वारंवार ज्यावेळी पुणे जिल्ह्याचा विषय असतो त्यावेळी त्यांच्याही मनामध्ये या भावना आहेत की सुप्रियाताईंच्या मतदारसंघात कसं चाललेलं आहे, कुठे सांगा मला कुठे बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, केव्हा म्हणजे पूर्ण लक्ष आहे. कारण हे लक्ष फक्त आपल्या नेत्यांचं असं नाही, भारतामध्ये लक्ष आहे. आणि म्हणून हे जे नदीमध्ये जे मीडिया ट्रायल केली ना काही लोकांना ज्यांना कोण विचारत नव्हता त्यांची बातमी झाली देशभरामध्ये. पण आता त्यांचं एक झालं ते बातमी झाली पण नावामध्ये पण बदल झाला. कारण एक नावाची चर्चा तिकडे बिहारमध्ये होत होती आणि आता एक नावाची चर्चा पुरंदरमध्ये व्हायला लागली. काय नावाची चर्चा होते? तिकडे नितीश कुमार बरोबर होत आहे आणि इकडे तुमच्या नेत्याच्या बद्दल, तुमच्या म्हणजे आपल्या कोणाचा नेता नाही, इकडचे लोकल नेते जे त्यांच्याबद्दल होते. कारण यांना हे मीडिया हाईड करायचा होता, यांना हे दाखवायचं. कारण त्यांच्या कोण विजय बापूंना ओळखतोय अशाचा भाग नाही. म्हणजे तुमच्या जिल्ह्यात सोडल्यानंतर त्यांना कोण ओळखत असेल नसेल तो नंतरचा भाग आहे. पण राज्यामध्ये एवढी प्रसिद्धी जर घ्यायची आहे किंवा हे मिळवायचं आहे तर मग कोणाला, मग मी पवारांना विरोध करतोय आणि कुठे विरोध करतोय? बारामतीमध्ये विरोध करतोय. म्हणजे बारामतीचा लक्ष हा संपूर्ण देशामध्ये लागलेला आहे. इकडे काय निर्णय होणार आहे आणि त्या निर्णयाचे तुम्ही आपण साक्षीदार होणार आहात. ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी कोणाच्या बाजूने आपण राहिलो, लोकशाही टिकवणाऱ्यांच्या बाजूला राहिलो की भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या बाजूला राहिलो किंवा निधीच्या बाजू राहिलो, त्यावेळी आपण निष्ठावंत शिवसैनिक म्हणून घेऊन आपण जे घटनेला वाचवण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्या मागे उभे राहिलो. हा देखील भूमिका ही घेऊन आपल्याला काम करायचं. तुम्ही बोलता बोलता कंगना राऊतच्या बद्दल बोलले, त्या अशा लोकांबद्दल म्हणजे क्यू येते. ते आता आपल्या देशाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये जाऊन करणार आहे. ज्यांना हे माहित नाही की सुभाषचंद्रजी बोस कधी देशाचे पंतप्रधान होते की नव्हते, ज्यांना हे ज्यांच्या मनामध्ये ही शंका आहे की सरदार वल्लभ पटेलांना इंग्लिश येत नाही म्हणून देशाचा पंतप्रधान केलं नाही. मी एक व्हिडिओ कदाचित तुम्हाला पाठवतो की व्हिडिओ एक इंग्लिशमध्ये लोकांनी आग्रह धरला की आम्हाला तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे आणि इंग्लिशमध्ये बोलत असताना त्यांनी बोलताना पहिली जर बोलणी कुठे जर केली असेल तर ते RSSच्या बद्दल बोलले आणि RSS कशा प्रकारे चुकीचं देशामध्ये वातावरण तयार करतोय ह्याच्याबद्दल बोलण्याचं काम केलं. आज कुठेतरी ते बोलताय किंवा त्यांची जर गोष्ट जर लोकांपर्यंत गेली तर आमचं नेमकं काय होईल. म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांना पण आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांचा स्मारक बनवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं. पण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अजून होत नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची कोटीवधी निधी रुपये दिल्यानंतर पण कोर्टात प्रकरणे म्हणून घेऊन त्या निधीचा गैरवापर करण्याचा पाप देखील हे सरकार करतायत. ह्या गोष्टीची देखील या गोष्टी देखील जाणीव ही आपण लोकांपर्यंत केलं पाहिजे. स्मारकाचा देखील पाणी दौरा केलं. 16 कोटी रुपये फक्त कन्सल्टंटला पैसे देण्याचं काम केलं गेलं. पण अजूनपर्यंत जागाची जागा आहे, सर्व काय सर्व परवानगी आहे, पण 1 इंचीचं पण काम झालं नाही. त्यांना महाराजांच्या बद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? आणि आता तर महाराज कुठे दिसतच नाही आमचे. गेल्या निवडणुकीमध्ये तर एका बाजूला महाराजांचा फोटो असायचा, छत्रपती शिवरायाजी महाराजांचा. राज्यामध्ये आपण बघितलं असेल की 2019ची कॅम्पेन आता कुठे गेले? आता दुसरेच महाराज दिसत आहेत, दाढीवाले महाराज. हे सर्व दिलं. हा छत्रपती का आशीर्वाद तेच नव्हतं कुठे. आता त्यांना हे सर्व कळून चुकलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की हे फक्त बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन एवढंच करतायत, बाकी काही करत नाही. माझी आपल्याला विनंती राहणार आहे की पूर्ण ताकदीने आपल्याला जायचं आणि म्हणून
आदरणीय पक्षप्रमुखांनी खास करून मला आज इकडे पाठवलेले आहेत की प्रत्येक कार्यकर्त्यांशी बोला, काय तुमचे संवाद असतील नसतील, कुठे अडचण असेल तर तुम्ही मला कधीही बोलू शकता आणि करतो. आज आलो आपण आढावा घेतला, याचा अर्थ असं नाही की आपण आता नाही, परत मी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा 8-10 दिवसामध्ये परत येणार आहे. माझी विनंती राहणार आहे की अभिजित आणि जिल्हा प्रमुखांना काय तुम्ही कार्यकर्त्यांची यादी द्या, कोण कुठे बोलतोय करतोय हे करा. जसं आज भाषण इकडे स्टेजवर झालं तसं तो तिकडे पण स्टेजच्या खाली जाऊन प्रत्येक जण तिकडे काम करतोय की नाही करतोय, या सर्व गोष्टी आपल्याला बारकाईने आपल्याला बघावे लागणार आहे. ते बघण्याचं काम देखील आपण सर्वजण मिळून आपण या निमित्ताने आपण करूया. जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला मी सांगतो की ही आपली संयुक्त जबाबदारी ही कशी आहे. आज ज्या देशामध्ये एक वेगळी परिस्थिती होत आहे, महाराष्ट्रावरती किती प्रकारे अन्याय होत आहे. सर्व उद्योगधंदे गुजरातमध्ये घेतले. तुमच्यात एका जिल्ह्यातला उद्योग असलेला फॉक्सकॉन आपल्या आदित्यजीने आणण्याचं काम केलं, त्यावेळी 2 लाख लोकांना रोजगार हे मिळू शकला असता. तो देखील गुजरातला घेऊन गेला. ड्रग पार्क घेऊन गेलं, अनेक उद्योग घेऊन जाण्याचं काम केलंय, डायमंड पार्क घेऊन जाण्याचं काम चाललेलं आहे. जे पाहिजे त्या गोष्टी सर्व जे दुर्दैवानीकरण करण्याचं काम केलेलं आहे. पण शिंदे सरकार किंवा या सरकारमधला एकही व्यक्ती त्याला विरोध करण्याची हिंमत ठेवत नाही. कारण वरती हंटर असा वाजवला जातो. आपले हे वाघ म्हणणारे हे कशा प्रकारे हंटर वाजल्यानंतर कसे वागतायत हे तुम्ही पाहिलेलं आहे. याच राज्यांनी हे पहिल्यांदा पाहिलेलं आहे की एका दुसऱ्या पक्षाचा नेता एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या सुपुत्राचा उमेदवारी जाहीर करतो. ही जर या देशाची संस्कृती आणि ही जर या राज्याची जर राजकीय संस्कृती होणार असेल तर ती संस्कृती वाचवण्याचं काम केलं पाहिजे. आदरणीय पक्षप्रमुख, ज्यावेळी पक्ष फुटला, आपले आमदार केले, खासदार केले, आपली संख्या जर बघायला गेली तर फारच कमी होती. आपण जर संख्येने जर बघायला गेलं, आमदार कमी, खासदार कमी, पक्षाचं अस्तित्व राहील की नाही राहील, एक संभ्रमाचं वातावरण होता. अशा संभ्रमाच्या वातावरणामध्ये पण देखील त्याला ताकदीने साथ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलेले आहे, हे आपण नकारू शकणार नाही. काही साहेब, परवाच्या दिवशी तुम्ही होता बारामतीमध्ये, पवार साहेबांनी मार्गदर्शन करताना असं केलं. काहींचं गैरसमज झालं का भाऊचं का असा हात उचलला, तर तो माझा हात उचलला नाही. त्यांनी भाषणात सांगताना सांगितलं की ज्यावेळी सर्वांची चर्चा झाली होती की मुख्यमंत्री कोण करायचा, त्यावेळी पवार साहेब बोलले की कोणाची त्यांची मनस्थिती नव्हती, मानसिकता नव्हती. त्यावेळी माझ्या बाजूला उद्धव साहेब बसले होते, त्यांचा हात घेऊन मी हात वरती केला. म्हणजे तुमच्या बाबतीत काय बोलत नाही, काळजी करू नका. आता परत त्यांचाही गैरसमज झाला नको. नाही, आमच्याकडे इच्छुक खूप होऊन जातील नाही तर विचार, आणि त्यांच्या मागे सुरुंग लावायला सुरुवात होती. असो, पण हे यासाठी सांगतोय की ही देवाणघेवाण नाहीये, हा सत्याचं विकिरण करण्याचं नाही, ही खऱ्या अर्थाने एकमेकांना सांभाळण्याची भूमिका आहे. जे आपले आदरणीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या बद्दलची ख्याती आणि त्यांची ख्याती होती, तीच ख्याती आज उद्धवजी आणि पवार साहेबांच्या या पिढीला पण पाहायला मिळतोय. आज रोहित पवार आणि सुप्रिया सुळे आणि आदरणीय आदित्यजींच्या पिढीला पण त्या पाहायला मिळतोय. ते घेऊन मला वाटते तुम्ही आपण सर्वजण मिळून कामाला आपण लागूया, अशीतली अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाविकास आघाडीच्या आपल्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांची तुतारी ही निशाणी लक्षात ठेवून लोकांपर्यंत पोहोचून निश्चितपणे विजयाची तुतारी वाजवण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया, अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरंदरच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मगाशी भाऊनी सांगितल्याप्रमाणे मगाशी राजा भाऊ आपल्या येताना गाडीत विषय झाला, तर लहान तोंडी मोठा घात घेतो, परंतु आपल्या भाऊंना कदाचित भाऊ मनकवडे काय माहिती नाही, पण भाऊंना आपल्या मनातील कळलं. आणि भाऊनी 2 गोष्टी आपल्याला सांगितल्या, आदरणीय झेंडे साहेबांना देखील त्या सांगितल्या. येतानाच आमच्या गाडीत विषय झाला की भाऊ, निश्चितपणे लोकसभेला आम्ही सर्व प्रकारच्या काळा सोसू, राष्ट्रवादी रूपी बाळ जन्माला घालू, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये, येणाऱ्या पंचायत समितीमध्ये, येणाऱ्या नगरपालिकेमध्ये निश्चितपणे आम्हाला कुठे डावलू नका. महानगरपालिकेमध्ये कुठेही आम्हाला डावलू नका, नाहीतर ही शिवसेनेची वंशवेळ जागेवर फुटेल, किंबहुना शिवसेना रूपी वटवृक्ष पुढे वाढणार नाही, असं काय करू नका, एवढं या निमित्ताने सांगतो. आणि परत एकदा शिवसैनिकांना आवाहन करतो की आपल्याला बदल केंद्रामध्ये करायचा आहे आणि बदला या गद्दारांचा घ्यायचा आहे. एवढी खुणगाट मनाशी बांधा आणि उपस्थित व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय नेत्यांना परत एकदा या शिवसैनिकांच्या वज्रमुठीची ताकद दाखवून घेण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे
त्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्यासाठी आपण एकीची वज्रमुठ म्हणून परत एकदा आपलं हात वर करून अनुमोदन या सर्व व्यासपीठावरील नेत्यांना द्या. अधिक मी बोलता परत एकदा आपला आभार व्यक्त करत. आणि हवेलीमध्ये पण आपल्याला बैठक आढावा बैठक लावायची. आज सर्वच लोक आलेले नाहीयेत, पण शंकर नाना पण दिसतात खाली. आलेत का? नाही आले बरोबर टायमिंग वरती आले, जेवणाच्या टायमिंग वरती आले. तर आपल्याला हवेलीची पण बैठक लावायची आहे. ती काय आज आपण मिक्स करत नाही, परत मी येणार आहे त्यावेळी हवेली